नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ओव्हरव्ह्यू घेणार आहोत ॲमेझॉन मार्केट प्लेसचा. ओके, तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करू. मित्रांनो, सध्या तुमच्यासमोर जी वेबसाईट ओपन आहे ती Amazon.com. हा मेन ॲमेझॉनचा क्रॉस बॉर्डरवाला डोमेन आहे किंवा मार्केट प्लेस आपण त्याला म्हणू शकतोय, की ज्याच्यावर सगळ्यात जास्त ट्रॅफिक आहे. ओके, तर मित्रांनो, जर तुमचा ब्रँड किंवा तुमचं प्रोडक्ट जर तुम्हाला ई कॉमर्स एक्सपोर्टसाठी लॉन्च करायचं असेल तर माझ्या रेकमेंडेशननुसार तो तुम्ही Amazon UA.com सगळ्यात आधी लॉन्च करायला पाहिजे. कारण ऑब्वियस आहे मित्रांनो, इथं सगळ्यात जास्त ट्रॅफिक आहे. साईड बाय साईड तुम्ही मित्रांनो Amazonचा UKचा डोमेन आहे, इथं पण तुमचं प्रोडक्ट लॉन्च करू शकताय. ऑस्ट्रेलिया मार्केट प्लेससाठी पण तुमचं प्रोडक्ट लॉन्च करू शकताय. ऑस्ट्रेलियाबरोबरच जापान आहे, तिथं तुमचं प्रोडक्ट लॉन्च करू शकताय. मिडल ईस्टमध्ये पण 2 डोमेन आहेत. मार्केट डोमेन इन द सेन्स मित्रांनो मार्केट प्लेस, तिथं तुम्ही तुमचं प्रोडक्ट लॉन्च करू शकता. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण एक क्वेश्चनचा आन्सर बघूया की ॲमेझॉनवर आपण का सेल करायचं. ॲज अ इंडियन एक्सपोर्टर माझं प्रोडक्ट मी ॲमेझॉनवर का लॉन्च करायला पाहिजे. बाकीचे पण मार्केट प्लेस आहेत, वॉलमार्ट आहे, eBay आहे, इट्सी आहे, प्लस अदर काही डोमेस्टिक पण तिथं मार्केट प्लेस आहेत, विशसारखं मार्केट प्लेस असेल. ओके, ह्यावर न करता सगळ्यात प्रायमरी लेवलला तुम्हाला Amazon का फोकस करायला पाहिजे. याचे 2 ते 3 रिझन्स आहेत मित्रांनो, ते अगदी समजून घ्या. त्यानंतर आपण एक लिस्टिंगचा पण ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. तर सगळ्यात आधी मित्रांनो, Amazon हा एक खूप जुना प्लेयर आहे आणि हा खूप एक स्ट्रॉंग प्लेयर आहे. ह्याची इकोसिस्टम जी आहे ई कॉमर्स एक्सपोर्टमध्ये ती खूप स्ट्रॉंग आहे. Amazonचे स्वतःचे असे काही पॉईंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल, Amazonची प्राईम मेंबरशिप असेल, Amazonची 1 डे डिलिव्हरी असेल, ह्या गोष्टी आहेत. हे बऱ्यापैकी कोणतंच दुसरं मार्केट प्लेस आत्ता तरी बीट नाही करत आहे. त्यामुळं Amazonचा जो बायर आहे हा बऱ्यापैकी Amazonबरोबर लॉयल आहे. मी स्वतः Amazonचा प्राईम कस्टमर आहे आणि मी 99.99% जे काही परचेस करायचं असेल ते Amazonच प्रेफर करतो त्यासाठी. तर सगळ्यात प्रायमरी रिझन आपलं हेच आहे मित्रांनो की Amazonच्या बायरची लॉयल्टी Amazonबरोबर असणार आहे. ओके, दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की Amazon.com हे असं एक मार्केट प्लेस आहे की जिथं सगळ्यात जास्त बायर व्हिजिट करतात. ओके, जिथं बायरचा फुटफॉल जास्त असतो किंवा बायर जिथं जास्त व्हिजिट करतात, ऑब्वियसली आपण तिथं आपलं प्रोडक्ट डिस्प्ले केलं तर ते सेल होण्याचे चान्सेस तिथं जास्त आहेत. त्यामुळं आपण Amazon.com हे आपलं एक प्रेफर्ड मार्केट प्लेस आहे क्रॉस बॉर्डर ई कॉमर्ससाठी. तिसरं रिझन ह्याच्यामध्ये असं आहे मित्रांनो की Amazon.com हे जे मार्केट प्लेस आहे हे ग्लोबल मार्केट प्लेस आहे. म्हणजे सपोज ॲज अ इंडियन सेलर कोल्हापुरात मी लोकेटेड आहे, तर मी सपोज कोल्हापुरी चप्पल जर Amazon.com वर लॉन्च केलं तर ते फक्त Amazonचे USA मधलेच कस्टमर बघू शकतात असं नाही. सपोज मला शिपिंग सर्व्हिस UK मधल्या पण बायरला मी देऊ शकतोय किंवा ऑस्ट्रेलिया असेल, युरोपमधल्या सगळ्या कंट्रीज असतील, ह्या मला कव्हर करायच्या आहेत. तर मला बॅकएंडमध्ये असा ऑप्शन भेटतो मित्रांनो की माझं USAवर जी डिस्प्ले झाले प्रोडक्ट त्याची फुलफिलमेंट मी ऑस्ट्रेलिया असेल, युरोपियन कंट्रीज असतील, UK असेल किंवा इथं साऊथ ईस्ट एशिया असेल, चायनीज कस्टमर पण असतील, ह्या सर्वांना मी माझी फुलफिलमेंट देऊ शकतो. ओके, तर ओव्हरऑल जो बायरचा ग्रुप आहे हा खूप वाईड रेंज आहे तिथं टार्गेट होणारी. त्यामुळं आपण Amazon हे एक प्रेफर्ड मार्केट प्लेस आहे आपल्यासाठी. तर मित्रांनो, हे काही प्रायमरी रिझन्स होते. अजून 2-3 रिझन आहेत सर्व्हिसेस म्हणू शकतो आपण Amazonच्या, त्या मी तुम्हाला लास्टला एक्सप्लेन करेन. पण त्याच्या आधी आपण एक लिस्टिंग बघूया Amazonवरचं, म्हणजे साईड बाय साईड आपल्याला एक्झाम्पल समजून येतील. तर मित्रांनो, मी मखाना नावाचं प्रोडक्ट इथं सर्च केलेलं. ओके, बऱ्यापैकी इंडियन गव्हर्नमेंट पण ह्या प्रोडक्टसाठी खूप पुश करते. रिसेंटली मखाना बोर्ड पण इथं एस्टॅब्लिश झालेलं आहे इंडियामध्ये. बिहारचं एक स्पेसिफिक प्रोडक्ट आहे. इथं बघू शकताय इंडियन ब्रँड आहे, त्यांनी हे प्रोडक्ट Amazon.com वर लॉन्च केलं आहे. 200 ग्रॅमचं प्रोडक्ट आहे. सगळ्यात आधी तर इथं प्रोडक्टची कॅटेगरी दिसते तुम्हाला. इथं टायटल दिसणार, साईडला इमेजेस जसं की Amazon.in वर पण तुम्हाला दिसतात. इथं साईडला खाली त्याचे रिव्ह्यूज किती झालेत, किती स्टार्स आहेत प्रोडक्टला. खाली इथं जर हॉट सेलिंग प्रोडक्ट असेल तर किती युनिट्स सोल्ड झालेत लास्ट मंथमध्ये, इथं प्राईस आणि आपल्याला लागणारे डिटेल्स म्हणजे इथं प्राईस, कधी डिलिव्हर होणार आहे प्रोडक्ट, कोणत्या लोकेशनला आणि कोण सेल करते. ओके, इथं सेलर तुम्ही बघू शकताय. हा सेलर आहे. बिझनेस ॲड्रेस जो आहे हा इंडियामधला आहे. मित्रांनो, इथं मला एक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. इथं बघू शकताय आपण डिलिव्हरी पिनकोड जो आहे हा न्यूयॉर्कमधला सिलेक्ट केला आहे.
ब्रँड आहे इंडियन. आपण बिझनेसचं लोकेशन पण बघितलं इंडिया. आणि इथं उद्याची डिलिव्हरी दिसते मला न्यूयॉर्कमध्ये. सपोज मी न्यूयॉर्कमध्ये आत्ता असेल तर मी हे आणि आत्ता हे प्रोडक्ट मी तिथं ऑर्डर केलं न्यूयॉर्कच्या ॲड्रेसला, तर उद्या मला माझ्या घरात हे प्रोडक्ट भेटून जाईल. तर हे कसं पॉसिबल आहे मित्रांनो? तर ह्या ब्रँडनं मित्रांनो जेव्हा त्यांचं प्रोडक्ट लिस्ट केलं तेव्हा ह्या प्रोडक्टची जी काही इन्व्हेंटरी असेल ती स्वतःजवळ न ठेवता ती ऑलरेडी ॲमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये शिफ्ट केली. आता ॲमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये शिफ्ट केल्यानंतर आपल्याला फायदा काय होतो मित्रांनो? प्रायमरी लेवलला जेव्हा तुमची इन्व्हेंटरी ॲमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये असते तेव्हा तुम्हाला इथं प्राईम टॅग भेटून जातो. ओके, म्हणजे प्राईम कस्टमर्स जे आहेत ॲमेझॉनचे त्यांना ही डिलिव्हरी फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाते. दुसरी गोष्ट मित्रांनो, 1 डे डिलिव्हरी इथं आपण कस्टमरला ऑफर करू शकतो. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, जेव्हा माझी इनबाउंड होते ॲमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये इन्व्हेंटरी, तेव्हा सपोज एखाद्या बायरनं ऑर्डर टाकली मला, तर जो काही शिफ्टिंग असेल, जे काही लेबल प्रिंटिंग असेल, जे काही डिलिव्हरीची प्रोसेस असेल, हे सगळं ॲमेझॉन टेक केअर करते. म्हणजे मला फक्त म्हणजे माझ्याकडं उरणारं जे काम आहे ते म्हणजे एकतर प्रोडक्ट रिसर्च करणे, क्वालिटी प्रोडक्ट सोर्स करणे, पॅकिंग व्यवस्थित करणे आणि कॉम्पिटिटिव्ह राहण्यासाठी प्रोडक्ट लॉन्च करत राहणे ॲमेझॉन. हे माझे बेसिक टास्क राहतात. फुलफिलमेंटचे जे टास्क आहेत, कस्टमर केअरचे जे टास्क आहेत, हे ॲमेझॉन स्वतःकडे घेते. हा एक खूप चांगला पॉईंट आहे ॲमेझॉनचा आणि ह्याच्यामुळं आपण बऱ्यापैकी आपला बिझनेस फास्ट ट्रॅकवर घेऊ शकतो. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल ॲमेझॉन ही किती इम्पॉर्टंट मार्केट प्लेस आहे आणि इथं आपला बिझनेस लॉन्च करणं का गरजेचं आहे. पण तुम्हाला स्पेसिफिक ॲमेझॉनबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर पब्लिश करत राहतो आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ई-कॉमर्स एक्सपोर्टमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला तुमचा बिझनेस लॉन्च करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. एक्सपोर्टसाठी थ्रू आपण स्पेसिफिकली ई-कॉमर्स एक्सपोर्ट ह्या निशमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आहे. तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊन डिस्कस करू शकता. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.